आपण ही दृश्य पाहतोय। संतांच्या पालख्या आता पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या आहेत आणि हा संपूर्ण अनुपम सोहळा त्याची अनुभूती घेण्यासाठी अनेक भाविक अनेक वारकरी यामध्ये सहभागी झालेले आहेत। एकच आस आहे, पंढरपूरच्या सावळ्या विठूचं रूप डोळ्यामध्ये साठवायचं आहे आणि त्यासाठी मजल दरमजल करत कुठलीही जीवाची पर्वा न करता तहान भूक हरपून हे सर्व वारकरी या दिंड्यांमध्ये सहभागी झालेले आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांच्याकडून। कैलास, अतिशय अगम्य असा हा सोहळा आहे, हरिमय वातावरण संपूर्ण झालेलं आहे, काय अधिकची माहिती आहे? तुकाराम महाराजांची पालखी उद्योगनगरी अर्थात पिंपरी चिंचवडचा पाहुणचार घेऊन पहाटे 5च्या सुमाराला पुण्याकडे मार्गस्थ झालेली आहे। पिंपरी चिंचवडच्या विविध ठिकाणी विसावा घेत ही पालखी जी आहे ती दापोडीमधून पुण्यनगरीमध्ये प्रवेश करणार आहे। पहाटे 5च्या सुमाराला आकुर्डीच्या विठ्ठल मंदिरामधून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे तिने पुण्याकडे मार्गक्रमण केलेलं आहे। तर दुसरीकडे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं काल प्रस्थान झाल्यानंतर आज तीही पालखी पुण्यनगरीमध्ये सायंकाळच्या सुमाराला दाखल होणार आहे। दोन्ही पालख्या संगमवाडी या ठिकाणी दोन्ही पालख्यांचं पुण्यनगरीमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत होणार आहे। दोन्ही पालख्या ज्या आहेत त्या आज पुण्यामध्ये दाखल होणार आहेत। पिंपरी चिंचवडकर असतील, पुणेकर असतील किंवा आजूबाजूच्या परिसरातील जे भाविक आहेत ते मोठ्या श्रद्धेने या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत। एकूणच मोठा उत्साह जो आहे तो पाहायला मिळत आहे। ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष जो आहे तो या परिसरामध्ये अनुभवायला मिळत आहे। अगदी कैलास, आपल्या पाठी जो वैष्णवांचा मेळा आहे तो जरा आम्हाला दाखवाल? खरं तर तुकोबांची पालखी जी आहे ती पिंपरी चिंचवडहून पुण्याकडे रवाना होत आहे आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठी गर्दी जी आहे ती वारकऱ्यांची आहे। दिंड्या ज्या आहेत त्या पिंपरी चिंचवडहून पुण्याकडे ज्या आहेत त्या मार्गस्थ झालेल्या आहेत। एक रस्ता जो आहे तो संपूर्ण या वारकऱ्यांनी भरून गेलेला आहे। मोठं भक्तिमय वातावरण जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकूणच मोठा उत्साह जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळत आहे। अगदी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर आपण ही दृश्य पाहतोय, आज तुकोबांची पालखी आणि त्याचबरोबर माऊलींच्या पालखीचा मुक्काम हा पुण्यामध्ये असणार आहे। अतिशय भक्तिमय असा हा सोहळा आणि या सोहळ्यामध्ये सर्व वारकरी सहभागी झालेले आहेत। मुखामध्ये विठू नाम आणि एकच ध्यास घेऊन हे सर्व पंढरपूरकडे मार्गस्थ झालेत।